मानवी जीवनामध्ये पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. विविध मार्गानं कमवलेला पैसा हा सुरक्षित राहावा असं प्रत्येकाला वाटतं आणि मग शेवटी हे सगळे लोक जातात ते बँकाकडं. बँका एक अशा आर्थिक संस्था आहेत ज्या ठिकाणी ठेवी स्वीकारणं किंवा कर्ज देणं या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात आणि त्या मोबदल्यात बँका एक प्रकारचा व्यवसाय करत असतात. अर्थात या बँका जशा शासकीय किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याचप्रमाणे खाजगी सहकारी तत्वावर चालणाऱ्या काही बँका आहेत, तर त्याहीपेक्षा खाली अर्थातच मल्टीस्टेट सोसायटीज आहेत, काही पतसंस्था आहेत. ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सोसायटीज आहेत याच्यावर RBIचं फारसं नियंत्रण नाही आहे. मात्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा नॅशनलाइज बँकाचं तर सवालच नाही, या बँकावर RBIचं बऱ्यापैकी नियंत्रण आहे. मात्र बऱ्याच वेळा काही मल्टीस्टेट असतील किंवा खाजगी पतसंस्था मोठ्या प्रमाणात व्याज देतात, त्यामुळं बरेचसे लोक या आमिषाला बळी पडून अशा संस्थेकडं आपल्या ठेवी ठेवतात आणि जेव्हा अशा संस्था डबघाईला येऊन शेवटी त्या बंद पडतात तेव्हा मग ठेवीदार अस्वस्थ होऊन या बँकांच्या मागं धावतात आणि त्यांचा विश्वास उडतो. त्यामुळं अशा वारंवार घडलेल्या घटनेमुळं बऱ्याच वेळा थोडंही काही झालं की लगेच लोक अफवांना बळीही पडतात. नेमकं असंच काहीतरी बीड जिल्ह्यात विशेषतः केजमध्ये आज घडलंय आणि परिसरात वडवणी वगैरे या ठिकाणी घडतंय. ते म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेच्याबद्दल. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रामध्ये खास करून केजमध्ये अचानक बुलढाणा अर्बन बँकेबद्दल काही लोकांच्याकडं संदेश मिळाले आणि लोकांनी एकदम अचानक बुलढाणा अर्बन बँकेच्या पुढं गर्दी करायला सुरुवात केली. विषय असा झाला आहे, सांगण्यात येत आहे, याची खात्री आपण बँक व्यवस्थापकाकडून केली, पण जी मिळालेल्या माहितीनुसार वडवणीमध्ये कुणीतरी ग्राहकानं ज्याला नोटीस आली होती बँकेची की आपण आपलं गोल्ड लोन जे आहे ते सोडून घ्यावं कारण मुदत संपलेली आहे आणि जर आपण वेळेत नाही सोडवलं आता तर आपलं जे गोल्ड आहे किंवा सोनं आहे त्याचा लिलाव केला जाईल, अशी काहीतरी नोटीस बँकेनं पाठवली होती. बँका करतात असं, कारण जास्त दिवस झाल्यानंतर बँका नोटीस पाठवतात आणि रीतसर आहे, ते नियमाला धरून आहे. मात्र संबंधित व्यक्तीला ती नोटीस व्यवस्थित वाचता आली नाही आणि कदाचित त्यानं कोणाकोणतरी वाचून घेताना बँक सोन्याचा लिलाव करणार आहे ही जी त्या पत्रातील माहिती होती ती थोडी उलटी घेऊन बँकेचा लिलाव होत आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून तो थोडासा आपल्या या गोष्टीला घाबरला आणि त्यानं चक्क इतरांशी संपर्क साधायला सुरुवात केली की बँकेचा लिलाव होऊ लागलाय वगैरे वगैरे. आणि फारशी खात्री न करता बऱ्याचशा वेळी असा संदेश अगदी वाऱ्यासारखा पसरला आणि वडवणी बँकेतही काल काही अशा प्रकारचं गोंधळ झाल्याचं कळतंय. आज केजमध्ये तीच पुनरावृत्ती झालंय, कारण वडवणीहून केजला मेसेज आले काही लोकांचे की बुलढाणा अर्बन अशा प्रकारे बंद पडते आणि त्यानंतर लोकांनी इथंही तशीच गर्दी केली. आता बुलढाणा अर्बन ही बँक जी आहे ती खरं तर पैशाच्या रूपात लोन देणं घेणं फार कमी करते, तर ती सोनं घेऊन पैसे देते, म्हणजे सोनं तारण ठेवून पैसे देणारी ही बँक आहे. त्यामुळं या बँकेला खरं तर लोकांना पैसे द्यायचे नाहीत, तर लोकांकडून जे सोनं लोकांनी ठेवलं आहे त्याचे पैसे घ्यायचे आहेत. त्यामुळं बँकेकडं तसा काही एवढा प्रॉब्लेम नव्हता आणि म्हणून बँकेनं कदाचित घोषित केलं की तसं काही नाही आहे. आपण बी बँकेला जेव्हा संपर्क केला तेव्हा बँकेचं एकच मत होतं की आमच्याकडं असं काही झालेलं नाही. तरी पण लोकांची चूक नाही, कारण यापूर्वी जे लोकांना घडलेल्या घटना आहेत, लोक एवढे अशा संस्थांचे अभ्यासक नसतात, त्यामुळं नेमकं काय चाललं हे न समजता कदाचित ज्ञानराधा बँकेचं जे झालं किंवा इतर काही साईराम बँकाचं झालं यासारखंच या बँकेचंही झालं की काय असं म्हणून लोकांनी
आपलं गोल्ड सोडवण्यासाठी एकच गर्दी केली. हे करत असताना खरं तर अनेकाकडे पैसे नव्हते, तरी लोकांनी जिथं मिळतील तिथून पैसे गोळा करून या बँकेकडं आता गर्दी केलेली. आता जवळजवळ रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत. बँक अद्याप चालूच आहे. बँक प्रशासनाचं म्हणणं आहे की जेवढे लोक आता येतील तेवढ्यानं आम्ही ते गोल्ड त्यांचं सोडून देणार आहे, पैसे घेऊन सोडून देणार आहे आणि सकाळी आम्ही लवकर ते सुरू करणार आहे. एकूण बँकेचं ॲटिट्यूड किंवा हे माहिती घेतली असता बँक सध्या तरी आपल्याला सुरक्षित असल्याचं वाटतं. पण प्रॉब्लेम असा आहे की या गोष्टी ठामपणे सांगताना कुणालाही लोक सहज प्रश्न विचारतात, तुम्ही जबाबदार आहेत का? म्हणजे सांगणार आहे. प्रबोधन करणंही याबद्दलचं सोपं नाही आहे. कारण ज्ञानराधा बँकेच्या वेळी अशाच प्रकारे त्या बँकेबद्दल थोडासा विश्वास असणाऱ्या लोकांनी जेव्हा बँकेबद्दल काही सांगायचा प्रयत्न केला तेव्हा ती गोष्ट त्यावेळेस खोटी ठरली होती. त्यामुळे या बाबतीतही तसं होईल का असं लोकांना वाटणं साहजिक आहे. परंतु ही एक बुलढाणा अर्बन ही महाराष्ट्रातली अतिशय प्रसिद्ध बँक आहे आणि तिच्या जवळजवळ 450हून अधिक शाखा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत आणि कोणतीही रिप्युटेड बँक, नामांकित बँक अशा प्रकारे काही कारणानं आपलं रिप्युटेशन जाऊ देत नाही आहे. त्यामुळं आणि विशेषतः बँक आत्ता सध्या त्यांना द्यायला तयार आहे. फक्त लोकांना आणि लोकांनी घ्यावं बी. खरं तर आम्ही तर म्हणतो ज्या लोकांना वाटतंय, अस्वस्थता वाटते, भीती वाटते, त्याने नक्कीच बँकेशी ॲप्रोच करून आपलं सोनं सोडून घ्यावं. भले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा खात्री पटल्यानंतर पुन्हा टाकावं, परंतु कारण शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे आणि आपली मानसिकता महत्त्वाची. कारण जर यापूर्वी मी सांगितलं अनेक गोरगरिबांना अशा मल्टीस्टेटचा फटका बसलेला आहे आणि म्हणून लोक चिंतातूर आहेत. सांगितलं तरी लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि लोकांचं बरोबरच आहे. कारण का की विश्वास कुणावर ठेवावा आजच्या काळात हे अवघड आहे. परंतु लोकांना शेवटी जावं तर बँकेकडेच लागतं. चाहे ती नॅशनलाइज बँक जरी असली तर त्यामध्ये सुद्धा याच्या अगोदर अनेक अफवा उठलेल्या होत्या. शेवटी नॅशनलाइज बँकेत आपल्याला माहिती आहे अगदी वेगवेगळ्या मोठमोठ्या उद्योजकांनी या बँकांनाही चुना लावलेला आहे. त्यामुळं खरं तर कुणावर विश्वास ठेवा हा प्रॉब्लेमच आहे. पण विश्वास शेवटी ठेवावाच लागतो. शेवटी लोकांना समजा ज्या गोरगरिबांना आपल्याकडं थोडंफार कमाईचं सोनं आहे आणि त्या सोन्यावर अचानक काही व्यवसायासाठी जर कुठं घ्यायचं म्हणलं तर कुणाकडं तरी जावंच लागतं. मग शेवटी खाजगी सावकाराकडे जावं लागतं. तिथं तरी का सत्य विश्वास ठेवावा लागतो. शेवटी सगळीकडं विश्वास हाच महत्त्वाचा आहे. अर्बन या बुलढाणा अर्बनने खरं तर तात्काळ अगदी प्रसिद्धी माध्यमातून पुढे येऊन स्वतः व्यवस्थापनानं लोकांना सांगायला पाहिजे की अशी कुठली गोष्ट नाही, तुम्ही कधीही येऊन तुमचं गोल्ड घेऊन जा, हे त्यांनी खरं तर जाहीर करायला पाहिजे. मला वाटतं आज उद्या सध्या प्रशासन योग्य ते कारवाई करतं. ते पैसे देऊ लागलेले त्यांनी थांबवलं नाही काम, परंतु तरीही लोकांना विश्वासात घेण्यासाठी बुलढाणा अर्बनच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी, संचालक मंडळाने तात्काळ लोकांना एखादा मेसेज द्यायला पाहिजे की आम्ही आपल्या गोल्डसाठी, सुरक्षित गोल्डसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. तर लोक जास्त ऐकतील. कारण शेवटी बाहेरच्या कुणीही लोकांनी काही सांगितलं तरी लोकांचा त्याच्यावर फारसा विश्वास बसणार नाही. म्हणून आम्हाला वाटतं की बुलढाणा अर्बनच्या वरिष्ठ पदाधिकारी, अधिकारी यांनी ताबडतोब काही आपले जे मेसेजेस म्हणा किंवा ज्यामुळं ग्राहकांची खात्री पटेल की बँक सुरक्षित आहे यासाठी त्यांनी नक्की प्रयत्न करावेत. सध्या तरी बँक सुरक्षित आहे असं आमच्यासारख्याला वाटतं, परंतु शेवटी आमच्यासारख्याला वाटून उपयोग नाही. कारण आम्हालाही वाटतं समाजामध्ये भीती पसरू नये, चांगल्या गोष्टी चांगल्याच राहाव्यात, परंतु मागचे अनुभव पाहता लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकणार नाहीत. म्हणून याच्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटी लोक विश्वासानं कुठंतरी जातच असतात. लोकांना शेवटी बँका हे शेवटचंच माध्यम आहे. किती नाही म्हणलं हो म्हणलं, जरी किती शंका बी वाटली तरी शेवटी लोकांना आपली जी ठेवी आहे छोटीची किंवा कधी कर्ज घ्यावं लागलं तर आपलं जे सोनं आहे आयुष्यात कमवलेलं ते सुरक्षित राहावं हे वाटणं चुकीचं नाही आहे. त्यामुळं प्रशासनानं बुलढाणा अर्बननं किंवा आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये आम्हाला वाटतं ताबडतोब या बाबतीत लोकांना खात्री पटेल
लोकांना विश्वास बसेल अशा प्रकारचे काही मेसेजेस, संदेश. आणि दुसरी गोष्ट, लोकांचं गोल्ड देणं चालूच ठेवावं, कारण तरीही कितीही अगदी प्रशासनानं सांगितलं तरी काही टक्के लोक चिंतेत असणारच आहेत. त्यांच्यासाठी बँकेनं सातत्यानं बंद न ठेवता, ठीक आहे, रात्री आता उशिरापर्यंत जेवढे लोक होतील तेवढे तर घेऊन जातीलच, पण त्याच्यानंतरसुद्धा मला वाटतं जी ही प्रोसेस आहे ती बंद ठेवू नये, कारण बंद ठेवली तर लोकांचा कदाचित अविश्वास त्यावर होऊ शकेल आणि पुन्हा या गोष्टी पुन्हा त्याच होऊ शकतील. त्यासाठी बँकेनं लोकांना म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या विश्वासात घेण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. कारण आज रात्री आत्ता बी बुलढाणा अर्बन सुरू आहे. ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी विश्वास लोकांना दिला आहे की तुम्ही जोपर्यंत आहात आम्ही तुमचं परत करू. त्यामुळे बाकी लोकांनाही विश्वास बसेल आणि त्यांनी उद्यासुद्धा बँक लवकर सुरू करून लोकांना जास्तीत जास्त विश्वासात घेण्याचं काम करावं अशी आम्हाला आशा वाटते आणि ते बँक करेल अशी आम्हाला आशा वाटते. धन्यवाद. रात्री 10:15 वाजता बँकेसमोर अशी गर्दी होती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपलं BBC केज लाईव्ह हे सत्य आणि वास्तव मांडणारं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.